पुढची बातमी पाहूयात कोल्हापूरमधून। कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय झालेला आहे। काल रात्री कोल्हापूरमध्ये काँग्रेस नेते सतेज पाटील, शिवसेनेचे नेते विनायक राऊत, सुनील प्रभू यांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक या एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नसून तो निर्णय हा स्थानिक पातळीवरतीच घेतला जाणार आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील आपल्या सोबत यावी यासाठी पुढच्या 2 दिवसांमध्ये शाहू महाराजांच्या उपस्थितीमध्ये बैठक ही पार पडणार आहे आणि त्यामुळे पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत महाविकास आघाडीने आपले पत्ते हे उघडलेले आहेत। पुढची बातमी आहे रत्नागिरीमधून। रत्नागिरीत जिल्ह्यात महायुतीमध्ये फूट पडलेली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं दांडी मारलेली आहे। जिल्ह्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांची हजेरी होती। मात्र रत्नागिरीतील बहुतांश जागेवरील नगराध्यक्ष पदाच्या जागांवरती उदय सामंत यांनी दावा केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या गैरहजेरीमुळे जिल्ह्यामध्ये शिवसेना भाजप युतीचे संकेत हे देखील आता मिळालेले आहेत।